एक मोठी बातमी आणखी बघूया, ती म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्तानं महाविकास आघाडीच्या खासदार संजय राऊत, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शेकापच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उपस्थित राहणं हे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणाकडे अंगुली निर्देश करणारं तर नाही ना, अशी शंका निर्माण होते. येत्या काही महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच पार्श्वभूमीवर जशी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकमेकांच्या जवळ येताना दिसतायत, तसाच हा प्रयत्न शेकापाचा तर नाही ना, याचं उत्तर या वर्धापन दिनी होणाऱ्या भाषणांमधनं मिळू शकेल. या वर्धापन दिनाचे पडसाद एकट्या पनवेलमध्येच नाही तर संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या राजकीय स्थितीवरती होणार आहेत. तर आजचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा 78व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर राहणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे इतर नेतेही या कार्यक्रमात सहभागी असतील. संजय राऊत आणि राज ठाकरे हे देखील पुन्हा एकदा एकत्र एका व्यासपीठावरती दिसणार आहेत. निमित्त आहे शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाचं. अधिक माहितीसाठी आपण जाऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, हा मेळावा कुठे आणि किती वाजता होणार आहे? नवीन पनवेलच्या सेक्टर 5 मध्ये पोलीस मैदानावर हा मेळावा होतो आहे. शेतकरी कामगार पक्षाला 78 वर्ष पूर्ण होण्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुख्य म्हणजे शेकापचा जरी हा वर्धापन दिवस असला तरी त्याच्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडी अशा सगळेच नेते उपस्थित राहणार आहे. महाविकास आघाडीचेच जरी सगळे शेकाप हा महाविकास आघाडीचा भाग राहील, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते या कार्यक्रमाला येणं फारसं वेगळं मानलं जात नाही आहे. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती मात्र अनेकांच्या भुवया उंचावून जाते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवीन काही समीकरणं पनवेल, रायगड या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण तर होत नाहीये ना, अशी शंका खरं तर यातून निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मीरा रोड परिसरामध्ये एक मेळावा घेतला होता. मराठीसाठीचा तो मेळावा होता. त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी घडलेल्या आहे. राज्यामध्ये काही मंत्र्यांची गच्छंती झाली आहे, काहींचे खांदेपालट झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये मनसे अध्यक्षांची कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर मनसे अध्यक्षांचं कायमच या संपूर्ण परिसराकडे, विशेषतः रायगड असेल, पनवेल असेल, या भागामध्ये नवीन उद्योग येत आहेत. त्याचबरोबर इथं नवीन विकास होत आहे. खरं तर तिसरी नवीन मुंबई या परिसरामध्ये वसली आहे किंवा त्याच्यामध्ये विकास होताना आपल्याला बघायला मिळत आहे. त्या दृष्टीनं सुद्धा त्यांची बारीक नजर या संपूर्ण परिसरावर असते आणि म्हणूनच आज ते या कार्यक्रमाला येऊन काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे हे एकमेकांच्या जवळ येऊ पाहत आहेत, तसाच त्यांना तिसरा भिडू शेकाप जो आहे तो या परिसरामध्ये त्यांचं जे वर्चस्व आहे ते वर्चस्व पाहता तो यांना येऊन मिळण्याचा प्रयत्न करतोय का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या मेळाव्यातून मिळणार आहे. नवीन राजकीय समीकरणं उदयाला येतात का, हे सुद्धा आजच्या या मेळाव्यातून आपल्याला कळू शकणार आहे. आणि त्यामुळं आजचा हा मेळावा शेकापचा जरी असला तरी मनसे अध्यक्ष त्यामध्ये काय भाषण करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. बिलकुल प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. आणि या संपूर्ण मेळाव्याकडे आणि यात होणाऱ्या भाषणांकडे आपलं लक्ष असेलच.